एक्सेल मधल्या काही फंक्शन्सची माहिती देणार आहे. ते कुठे आणि कसे वापरले पाहिजेत तेही आज आपण काही उदाहरणांच्या मार्फत बघणार आहोत. एक्सेलमध्ये जर तुम्ही बघितलीत तर जवळजवळ 10,000च्या वर फंक्शन्स आहेत. प्रत्येक फंक्शन ला त्याचे प्रकार काही असाइन केलेले असतात. उदाहरणार्थ लॉजिकल फंक्शन्स हा एक प्रकार आहे, लुकअप रेफरन्स फंक्शन हा प्रकार आहे, जे आपण खूप फ्रिक्वेंटली वापरतो. सम, काउंट, काउंटे, ॲव्हरेज ही ॲरिथमॅटिक आणि स्टॅटिस्टिकल फंक्शन्स आहेत. तर आज मी लॉजिकल फंक्शन्स आणि लुकअप फंक्शन्स असे दोन प्रकार आज घेणार आहे. लॉजिकल फंक्शन्स मध्ये आपण इफ अँड ऑर असे तीन मुख्यत्वे करून हे तीन फंक्शन्स असतात. आणि लुकअप अँड रेफरन्स फंक्शन्समध्ये पण व्ही लुकअप, एच लुकअप, इंडेक्स, मॅच अशी बरीच फंक्शन्स आहेत. सध्या तरी आपण आज सुरुवात करूयात लॉजिकल फंक्शन्सने. एक्सेल मधली फंक्शन्स बघण्यापूर्वी गणितात आणि एक्सेलमध्ये काही चिन्ह वापरली जातात, त्यांना आपण ऑपरेटर्स असं म्हणतो. उदाहरणार्थ आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ही चिन्ह वापरतो. ही सगळी ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स आहे. आणि आत्ता जी मी लिहितीये लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन ही जी चिन्ह आहेत यांना लॉजिकल फंक्शन्स म्हणतात. लेस दॅन, ग्रेटर दॅन, इज इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल्स टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू. आणि एक्सेलमध्ये नॉट इक्वल्स टू हे अशा पद्धतीने लिहितात. ओके, दिस इज कॉल्ड ॲज नॉट इक्वल्स टू. तर याचं उदाहरण घेऊयात. एक फंक्शन, एक ऑपरेटर हा आपण वापरून बघूयात. फॉर एक्झाम्पल मी एक प्रश्न टाकला की हे 100 जे लिहिले आहेत, इज 100 इज ग्रेटर दॅन 101. तर 100 101 पेक्षा मोठे आहेत का की नाहीत. आत्ता आपण हे डायरेक्ट 100 आणि 101 अशा ह्या संख्या मी डायरेक्टली लिहिल्या आहेत. ह्याच्या पुढे जाऊन आपण 100च्या ऐवजी एखादी सेल मी घेईन की D1 ग्रेटर दॅन D10 आहे का, Z1 ग्रेटर दॅन Z100 आहे का, Z1 इक्वल्स टू Z100 आहे का, लाईक दिस. तर 100 हे 101 पेक्षा मोठे आहेत का, तर नाहीत. तर मी आपण जेव्हा बोलताना हो किंवा नाही असं ह्या पद्धतीने जेव्हा उत्तर देतो तेव्हा एक्सेल याला म्हणतं की हे फॉल्स आहे. तर ह्यातली ही जी चिन्ह मी लिस्ट आउट केलेली आहेत, ही सगळी चिन्ह आपल्याला रिझल्ट्स देतात ट्रू किंवा फॉल्स. उदाहरणार्थ मी इथे 45 घेतलेत आणि इथे 90 घेतलेत. सो इफ आय राईट इक्वल्स टू इज 45 इक्वल्स टू D1, म्हणजेच काय C1 आणि D1 ची व्हॅल्यू सारखी आहे का, तर नाही, इट्स फॉल्स. फॉर एक्झाम्पल मी D1 45 केला, आता C1 आणि D1 ची व्हॅल्यू सारखी आहे का, तर आहे. सो ही जी चिन्ह लिस्ट आउट केलेली आहेत, ज्यांना लॉजिकल ऑपरेटर्स असं म्हणलं जातं, ही चिन्ह आपल्याला नेहमी ट्रू किंवा फॉल्स असाच रिझल्ट देतात. ह्या चिन्हांचा आत्ता आपण लॉजिकल फंक्शन्समध्ये आपण वापर करणार आहोत. ओके, ही जी रिबन दिसते आहे, एक्सेल 2007 पासूनचा हा जो मेनू आहे त्याला रिबन असं म्हणलं जातं. रिबनमध्ये ह्या टॅब्स आहेत, फाईल, होम, इन्सर्ट, पेज लेआउट, फॉर्म्युला, रिव्ह्यू, व्ह्यू. ऑल दीज आर कॉल्ड ॲज टॅब्स. टॅब्समध्ये ग्रुप्स असतात. फॉर एक्झाम्पल आता मी फॉर्म्युलाज टॅबमध्ये आहे आणि फॉर्म्युलाज टॅबमधला फंक्शन लायब्ररी हा एक ग्रुप आहे. त्याच्यानंतर डिफाईन नेम्स हा एक ग्रुप आहे, फॉर्म्युला ऑडिटिंग हा एक ग्रुप आहे. तर आज आपण बघणार आहोत की लॉजिकल फंक्शन्स म्हणजे लॉजिकल फॉर्म्युलाज कसे ऑपरेट करावे. फॉर्म्युलाजमधली पहिलाच जो ग्रुप आहे तो फंक्शन लायब्ररी. आणि फंक्शन लायब्ररीमध्ये त्या फंक्शनच्या फंक्शनप्रमाणे काही गट तयार केलेत. उदाहरणार्थ फायनान्शियल फंक्शन्स असतील तर ते फायनान्शियल फंक्शन्स या गटाखाली इथे लिस्ट आउट केलेत. लॉजिकल फंक्शन्स असतील तर ते इथे लिस्ट आउट केलेले आहेत. लुकअप आणि रेफरन्स फंक्शन्स इथे लिस्ट आउट केलेत. टेक्स्ट फंक्शन्स इथे लिस्ट आउट केलेत. तर आज आपण जी बघणार आहोत ती आहेत लॉजिकल फंक्शन्स. ओके, लॉजिकल फंक्शन्समध्ये आपण पहिलं फंक्शन बघणार आहोत ते म्हणजे इफ फंक्शन, राईट.
त्यानंतर अँड फंक्शन आणि ऑर फंक्शन. या फंक्शन्सचं वैशिष्ट्य हे की मगाशी जे आपण चिन्ह पाहिलीत, लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल्स टू, लेस दॅन ऑर इक्वल्स टू, नॉट इक्वल्स टू, ही सगळी चिन्ह आपण ही फंक्शन्स वापरताना वापरणार आहोत. त्याचाही यूज आपल्याला ह्या फंक्शनसोबत होणार आहे. ओके. फॉर एक्झाम्पल कुठलंही फंक्शन वापरताना आपण त्याच्या सिंटॅक्सप्रमाणे काम करायला हवं. मग सिंटॅक्स शोधायचा कसा, कारण एक्सेलमध्ये खूप फंक्शन्स आहेत. उदाहरणार्थ मी आता इफने जर सुरुवात करत असेल, कुठलाही फॉर्म्युला हा इज इक्वल टूने सुरू होतो. IF मी टाईप केलं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या फंक्शनचं नाव लिहिता तेव्हा ह्या साईडला पहा, ते फंक्शन काय करतं ते ऑलरेडी इथे लिहून आलेलं असतं. त्या फंक्शनचं फंक्शन ऑलरेडी इथे मेन्शन केलेलं असतं. उदाहरणार्थ इट इज रिटर्न देअर चेक्स वेदर अ कंडिशन इज मेट अँड रिटर्न्स वन व्हॅल्यू इफ ट्रू अँड अनदर व्हॅल्यू इफ फॉल्स. ह्याचं एक साधं उदाहरण मी सुरुवातीला घेणार आहे. समजा माझ्याकडे एका कॉलममध्ये मार्क लिहिलेले आहेत, एका क्लासची मार्क्स लिहिलेले आहेत आणि इफ आय वॉन्ट टू मेक द रिझल्ट्स, मला रिझल्ट जर तयार करायचे असतील तर जर ते मार्क्स 50च्या वर असतील तर पास, 50च्या खाली असतील तर नापास. ओके. सो चेक वेदर अ कंडिशन इज मेड, दॅट मीन्स वॉट, ते जे मार्क्स आहेत ते 50च्या वर आहेत का हे आपण आधी चेक करणार आहोत. राईट. अँड रिटर्न्स वन व्हॅल्यू इफ ट्रू, दॅट मीन्स वॉट, ते जर मार्क्स 50च्या वर असतील तर तो पास लिहिल. म्हणजे ते जर ट्रू असेल तर काय ॲक्शन करायची आणि फॉल्स असेल तर काय ॲक्शन करायची, या दोन्ही गोष्टी आपल्याला इफमध्ये मेन्शन करायच्या. सो सगळ्यात आधी मी इज इक्वल टूने सुरुवात केली, फंक्शनचं नाव लिहिलं, नंतर हा जो मेसेज इथे ह्या चौकोनात डिस्प्ले होतो आहे तो मेसेज मी आधी वाचला. हा चौकोनातला मेसेज म्हणजे ते फंक्शन नेमकं कशासाठी वापरलं जातं, ते काय करतं, ऑलरेडी ते तिथे लिहून आलं आहे. अँड देन आय विल यूज सर्क्युलर ब्रॅकेट किंवा आपण त्याला कंस म्हणतो. ओके. ज्या क्षणी तुम्ही कंस टाकता त्या क्षणी लगेचच हा जो खाली ॲपियर होतोय, दिस इज कॉल्ड ॲज सिंटॅक्स. राईट. मग इफचा सिंटॅक्स काय असं म्हणाल तर लॉजिकल टेस्ट, कॉमा व्हॅल्यू इफ ट्रू, कॉमा व्हॅल्यू इफ फॉल्स. म्हणजे इफ वापरताना मला 3 गोष्टी एंटर करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे लॉजिकल टेस्ट, दुसरी ती टेस्ट ट्रू असेल तर काय, आणि तिसरी ती टेस्ट फॉल्स असेल तर काय. लॉजिकल टेस्ट, कॉमा व्हॅल्यू इफ ट्रू, कॉमा व्हॅल्यू इफ फॉल्स, अशा 3 गोष्टी आपल्याला एंटर करायच्या आहेत आणि ह्या 3 गोष्टी सेपरेट करण्यासाठी आपल्याला 2 कॉमाज मात्र इन्सर्ट करायला लागणार आहेत. ओके. सो लॉजिकल टेस्ट म्हणजे अशी टेस्ट की ज्याच्यामध्ये तुम्ही लेस दॅन, ग्रेटर दॅन सारखी चिन्ह वापरणार आहात. दिस इज द लॉजिकल टेस्ट. ओके. सो मगाशी मी जे सांगितलं की आपण जेव्हा ही चिन्ह वापरतो, लेस दॅन, ग्रेटर दॅन सारखी आपण जेव्हा ही चिन्ह वापरतो तेव्हा ही चिन्ह तुम्हाला कुठला रिझल्ट देतात तर ट्रू किंवा फॉल्स. राईट. ही चिन्ह आपल्याला ट्रू किंवा फॉल्स असा रिझल्ट देतात. तर ट्रू असेल तर काय आणि फॉल्स असेल तर काय. राईट. ह्या सिक्वेन्सने आपण जाणार आहोत. मी इथे काही डेटा घेऊन आले छोटासा, अतिशय सोपा एक डेटा आणला आहे तो म्हणजे मार्कशीटचा. इथे काही नावं मी दिली आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असे 3 विषय इथे दिलेले आहेत आणि टोटल मार्क्स, ॲव्हरेज, रँक आणि रिझल्ट ह्या गोष्टी आता आपल्याला पुढे काढत जायच्या आहेत. राईट. मी हा एक कॉलम हाईड करते म्हणजे आपल्याला रिझल्ट इथे लिहिता येईल. ॲव्हरेजसाठी आपण ॲव्हरेज फंक्शन वापरू शकू. ॲव्हरेज प्रत्येक स्टुडंटच्या मार्कांचा ॲव्हरेज, म्हणून मी हे 3 विषयांचे मार्क्स सिलेक्ट केले, एंटर केलं आणि आय ड्रॅग द फॉर्म्युला. ओके. आत्ता आपण इथे रिझल्ट्स कॅल्क्युलेट करणार आहोत. आत्ता रिझल्ट्स आपण कॅल्क्युलेट करणार आहोत ते ॲव्हरेज बेस्ड मार्कांवर आपण करणार आहोत. काही डेटा हाईड करते. ओके. मगाशी प्रॉब्लेम स्टेटमेंट आपलं काय आहे ते मी बोलले की जर ॲव्हरेजचे मार्क्स 50च्या वर असतील तर पास आणि ॲव्हरेजचे मार्क्स 50च्या खाली असतील तर नापास. राईट. सो आय हॅड स्टार्टेड विथ
इफ एंटर केल्याबरोबर पहिली गोष्ट मी हा मेसेज वाचायचा प्रयत्न केला. चेक्स वेदर अ कंडिशन इज मेट अँड रिटर्न्स वन व्हॅल्यू इफ ट्रू अँड अनदर व्हॅल्यू इफ फॉल्स. राईट. सेकंड स्टेप सर्क्युलर ब्रॅकेट किंवा आपण त्याला कंस म्हणतो. कुठल्याही फंक्शन आणि फॉर्म्युलाजमध्ये गोलच ब्रॅकेट वापरलेले असतात. महिरपी कंससुद्धा एक्सेलच्या फंक्शन्समध्ये वापरले जातात, पण ते ॲरे फंक्शन्समध्ये वापरले जातात. स्क्वेअर ब्रॅकेट्स मात्र कधीच कुठल्याच फंक्शन किंवा फॉर्म्युलाजमध्ये वापरले जात नाहीत. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. सिंटॅक्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर व्हॅल्यू इफ ट्रू आणि व्हॅल्यू इफ फॉल्स या दोन गोष्टी तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दिसतात. याचा अर्थ असा की ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, आयदर दीज आर ऑप्शनल थिंग्स ऑर दे आर हॅव्हिंग सम ऑप्शन्स. सध्या तरी आपण आता ह्या शब्दांवर कॉन्सन्ट्रेट करतोय, पण एकच नियम हा लक्षात ठेवायचा आहे की स्क्वेअर ब्रॅकेट आपण कधीही टाकणार नाही आहोत. फंक्शन जे असतं इट शुड ओपन विथ द सर्क्युलर ब्रॅकेट, इट शुड एंड विथ द सर्क्युलर ब्रॅकेट. लॉजिकल टेस्ट म्हणजे अशी टेस्ट किंवा आपण एक छोटीशी चाचणी करतोय की ॲव्हरेजचे मार्क्स 50च्या वर आहेत का. आता हेच स्टेटमेंट मला गणितीय रूपात मांडायचं झालं तर मी चेक करीन ॲव्हरेजचे मार्क्स म्हणजे G5 इज इट अबाव 50 लाईक दिस. G5 कॉमा ग्रेटर दॅन 50 नको, G5 ग्रेटर दॅन कॉमा 50 नको, कुठेही कॉमा येणार नाही. लॉजिकल टेस्ट वापरताना, लॉजिकल टेस्ट लिहिताना ज्या वेळेस आपण लेस दॅन, ग्रेटर दॅन अशा चिन्हांचा वापर करतो त्यावेळेस आपण तुलना करत असतो. कुठल्याही दोन व्हॅल्यूजची आपण तुलना करतो. उदाहरणार्थ जेव्हाही आपण तुलना करतो तेव्हा आपण दोनच व्हॅल्यूजची करतो. एक छोटंसं उदाहरण घेऊयात की एक परीक्षा घेतली आहे एका वर्गामध्ये आणि सगळ्यात जास्त मार्क्स कोणाचे हे जर मला शोधायचं असेल तर मी पहिल्या दोन व्हॅल्यूज कंपेअर करून त्यातली एक निवडून ती पुढच्याशी मी कंपेअर करीन. त्या परत दोन कंपेअर करून ती पुढच्याशी मी कंपेअर करीन. म्हणजे ॲट अ टाइम आपण जेव्हा कंपॅरिझन करतोय दॅट इज ओनली फॉर टू व्हॅल्यूज ओनली. सो लॉजिकल टेस्ट जेव्हा असणार आहे तेव्हा एक ऑपरेटर आणि दोन व्हॅल्यू, यातला ऑपरेटर आहे ग्रेटर दॅन. सो G5 इज द फर्स्ट व्हॅल्यू, ग्रेटर दॅन इज ऑपरेटर अँड 50 इज अनदर व्हॅल्यू. सो इफ G5 ग्रेटर दॅन 50, पुढे कॉमा आहे सिंटॅक्समध्ये म्हणून मीही कॉमा दिला आहे आणि व्हॅल्यू इफ ट्रू. व्हॅल्यू इफ ट्रू मीन्स G5 ग्रेटर दॅन 50 असेल तर काय, असेल तर आपल्याला रिझल्ट प्रिंट करायचा आहे पास. सो असेल तर पास मला लिहायचं आहे. पास जे आपण आता एंटर करणार आहोत दॅट इज अ टेक्स्ट व्हॅल्यू अँड टेक्स्ट शुड बी ऑलवेज रिटर्न इन टू डबल इन्व्हर्टेड कॉमा. सो डबल इन्व्हर्टेड कॉमा पास डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. हे पास जे झालं आहे आता हे व्हॅल्यू इफ ट्रू आहे. व्हॅल्यू इफ ट्रू नंतर इथे कॉमा दिसतोय म्हणून आपणही इथे कॉमा देणार. नेक्स्ट स्टेप इज व्हॅल्यू इफ फॉल्स. व्हॅल्यू इफ फॉल्स इज फेल. डबल इन्व्हर्टेड कॉमा FAIL डबल कोट्स कंप्लीट ब्रॅकेट क्लोज. जर G5 50च्या वर असेल तर काय, नसेल तर काय. सो ऑब्वियसली आता G5 ची ही व्हॅल्यू 55.67 आहे म्हणून हे पास रिझल्ट आला आहे. अँड देन आय एम गोइंग टू ड्रॅग दिस फॉर्म्युला. ओके. या केसमध्ये आपल्याला दोन फेल झालेले दिसत आहेत. ही व्हॅल्यू 50च्या खाली आहे आणि ही व्हॅल्यू 50च्या खाली आहे. ओके. ह्याचं अजून एक छोटंसं आपण एक उदाहरण बघूयात. ओके. हे पहिलं उदाहरण बघा. सपोज दिस इज द डेटा फ्रॉम वन सेल्स डिपार्टमेंट. नावं दिली आहेत. सेल्स ह्या व्यक्तींनी केलेला एवढा हा इथे दिला आहे, टार्गेट इथे दिला आहे आणि आता आपल्याला रिझल्ट काढायचा आहे. पहिला एम्प्लॉई आपण लक्षात घेऊयात. पहिला एम्प्लॉई आहे ॲलन. ॲलनने सेल्स केला आहे 1000 रुपयांचा, पण ॲलनला टार्गेट जे दिलं गेलेलं होतं ते 5000 रुपयांचं. बॉबने सेल्स केला आहे 6000चा, पण बॉबचं टार्गेट 5000चा. कॅरल 2000 सेल्स केला आहे आणि टार्गेट आहे 4000चा.
इमॅजिन करा माझ्याकडे अशी 2000 एम्प्लॉईजची लिस्ट आहे आणि मला प्रत्येक एम्प्लॉईने टार्गेट अचीव केलेलं आहे की अचीव केलेलं नाही आहे हे मला लिस्ट आउट करायचं आहे. ओके. सो पहिली स्टेप येणार की लॉजिकल टेस्ट काय आहे. उदाहरणार्थ मी इथे इफचा सिंटॅक्स तुम्हाला अगदीच इझिली दिसू शकेल. इज इक्वल टू इफ आणि ब्रॅकेट ओपन केल्यावरच सिंटॅक्स ॲपियर होतो. पहिली स्टेप काय आहे, इफ नंतर ब्रॅकेटमध्ये लॉजिकल टेस्ट. सो लॉजिकल टेस्ट काय आहे, सेल्स ग्रेटर दॅन टार्गेट. सेल्स ग्रेटर दॅन टार्गेट आहे का. सो सेल्सची व्हॅल्यू कुठली आहे, आपण पहिली सेल्सची व्हॅल्यू कन्सिडर करूयात, ही C14 ग्रेटर दॅन टार्गेट म्हणजेच काय D14. ओके. व्हॅल्यू इफ ट्रू म्हणजे असेल तर काय आणि व्हॅल्यू इफ फॉल्स म्हणजे नसेल तर काय. ओके. सो इफ C14 ग्रेटर दॅन D14 असेल तर टार्गेट अचीव्ड केलं आहे, नसेल तर टार्गेट नॉट अचीव्ड आहे. हा सिक्वेन्स आपण इथे आत्ता मांडूयात. मी जर इफ फंक्शन नव्यानेच जर वापरत असेल तर मी ह्या 3 गोष्टी पहिल्यांदा लिस्ट आउट करीन. पहिली गोष्ट म्हणजे लॉजिकल टेस्ट काय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे व्हॅल्यू इफ ट्रू काय आहे. आणि तिसरी म्हणजे व्हॅल्यू इफ फॉल्स काय आहे. ओके. आता ह्या केसमध्ये लॉजिकल टेस्ट आहे की आपण चेक करतोय की सेल्स इज ग्रेटर दॅन टार्गेट. ओके. असेल तर काय, असेल तर त्याने टार्गेट अचीव केलंय, नसेल तर त्याने टार्गेट अचीव्ड केलेलं नाहीये, दॅट मीन्स नॉट अचीव्ड. ओके. तर कुठल्याही लॉजिकल फंक्शन्समध्ये आपल्याला ह्या गोष्टी आता लागणारच आहेत की लॉजिकल टेस्ट म्हणजे काय, कुठली तरी कंपॅरिझन इथे होतीये. व्हॅल्यू इफ ट्रू, ती कंपॅरिझन ट्रू आली तर काय तुम्हाला रिझल्ट हवाय आणि ती कंपॅरिझन फॉल्स आली तर काय रिझल्ट हवाय. ओके. तर इथे आपण आता ह्या सिक्वेन्सने फंक्शन इनपुट करूयात रिझल्टमध्ये. इज इक्वल टू इफ checks whether a condition is made and returns one value if true and another value if false. हा मेसेज मी वाचला. पुढे ब्रॅकेट ओपन, लॉजिकल टेस्ट इफ सेल्स ग्रेटर दॅन or equals to target. Okay, sales greater than or equals to target, comma value if true असेल तर काय, असेल तर achieved. अचीव्ड टेक्स्ट आहे म्हणून डबल इन्व्हर्टेड कॉमा अचीव्ड. ओके. कॉमा व्हॅल्यू इफ फॉल्स इज डबल इन्व्हर्टेड कॉमा नॉट अचीव्ड. आणि ब्रॅकेट क्लोज. फंक्शनची ब्रॅकेट क्लोज व्हायला हवी. जे फंक्शन ओपन होतं सुरुवातीला ते क्लोजही व्हायला हवं आहे. ओके. अँड देन आपण फॉर्म्युला ड्रॅग करू शकतो. राईट. एक दुसरं उदाहरण बघूयात आपण.